मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 31 जुलैचा सगळ्यात मोठा ऐतिहासिक एपिसोड तुम्ही बघत आहात. तर आता सुरुवातीलाच कोर्टाने त्याचा निकाल दिलेला आहे. प्रिया आणि साक्षी आतापर्यंत कोर्टाची फसवणूक करत आल्या, खोटं बोलत आल्या. आता त्या गुन्ह्यासाठी त्यांना शिक्षा मिळणार आहे प्रेक्षकांनो. आणि बघा, सुरुवातीला शिक्षा डिक्लेअर झाली आहे. आता जज साहेब म्हणतात, आतापर्यंत बघत आलेल्या या विलास खून खटल्यामध्ये एक वेगळंच वळण आलंय. खुनाला साथ देणारी प्रिया मधुकर यांनी आज कोर्टामध्ये खरी साक्ष दिलेली. मिटवलेल्या सगळ्या पुराव्यांबद्दल त्यांनी आज माहिती दिली आहे. मिस साक्षी शिखरे यांनी सुद्धा त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली आज कोर्टामध्ये दिली आहे. आतापर्यंत सादर झालेल्या सगळ्या पुराव्यांवरून कोर्ट अशा निर्णयावर आलंय. आता हे जज साहेब त्यांचा निकाल देणार तेवढ्यात अर्जुनला पहिल्यांदा त्याच्या ऑफिसमध्ये आलेली सायली आठवतीये. सायली अर्जुनला रिक्वेस्ट करत असते की माझ्या मधुभाऊंना सोडावं, आणि अर्जुन तेव्हा तिला काय सांगतो हे सगळ्या गोष्टी त्यांनी रिमेंबर करून दिल्यात. साक्षीला आता आठवतंय, तिला जेलची भीती वाटतेय, महिपतला त्याच्या पोरीची काळजी वाटतेय, महिपतचा जीव तुटतोय त्याच्या पोरीसाठी. हा सगळा क्षण त्यांनी दाखवलाय प्रेक्षकांनो. विदिन अ सेकंड प्रियाला भीती वाटते, आता पुढे आपलं काय होणार. तर आता बघा, जज त्यांचा निर्णय थोडक्यात सांगायचं तर प्रत्येकाच्या मनातली भीती त्यांनी इथे व्हिज्युअलाइज करून दिली आहे. काय अप्रतिम दाखवलंय प्रेक्षकांनो. हॅट्स अप टू ऑल ऑफ देम. तर आता जज पुढे सांगतायत, विलासचा खून मधुकर पाटील यांनी केला नसून. जजच्या एवढ्याच वाक्यावर सायली, कुसुम, अर्जुन या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स त्यांनी आधी दाखवलेत आणि मग जज यांचा निर्णय ऐकवलाय. आता पुढे जज म्हणतात, मधुकर पाटील यांना या खुनाच्या खटल्यातून निर्दोष मुक्त करण्यात येत आहे. आणि जेव्हा जज हा निकाल देतात ना प्रेक्षकांनो, तेव्हा एक वेगळंच काय समाधानाचे अश्रू म्हणा, आनंदाचे अश्रू म्हणा, अर्जुन, सायली, मधुभाऊ, कुसुम सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय. शेवटी सत्याचा विजय झालाच प्रेक्षकांनो. बघा, मधुभाऊंच्या चेहऱ्यावरचं हास्य बरंच काही सांगून जात आहे. आता पूर्णाजी, कल्पनाताई यांना पण आनंद झालाय बरं का, की मधुभाऊ निर्दोष आहेत आणि ते निर्दोष मुक्त झाले. चला, खूप मोठी बाजी जिंकली अर्जुनने. इथे त्यांनी मोठा पॉज घेतलाय, कारण प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे हावभाव त्यांनी दाखवलेत. आता पूर्णाजी सायलीच्या डोक्यावरनं हात फिरवतात मध्येच. मग आता जज पुढे बोलतात, साक्षी शिखरे यांनी विलासचा खून केलाय, यासाठी त्यांना हे कोर्ट जन्मठेपेची शिक्षा सुनावत आहे. आणि आता साक्षीच्या डोळ्यापुढे एक मोठा अंधार आहे प्रेक्षकांनो, आणि महिपतच्या चेहऱ्यावरचा रंग उडालाय. दामिनी ही केस हरली आहे आणि इथून पुढे जे काही दाखवलंय ना ते जबरदस्तच आहे. म्हणजे अख्खाच्या अख्खा एपिसोडच जबरदस्त आहे, त्यात प्रश्नच नाहीये. इथे पण त्यांनी खूप मोठा पॉज घेतलाय. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे हावभाव दाखवलेत. कोर्टामध्ये प्रत्येक जण वेगवेगळी चर्चा करतंय. आणि आता नंबर आलाय प्रियाचा. प्रिया मधुकर, आता जज सांगतायत, प्रिया मधुकर यांनी गुन्हेगाराची साथ दिली आहे. पुरावे नष्ट करणे, कोर्टाची दिशाभूल करणे आणि आतापर्यंत सतत कोर्टात खोटं बोलणे, या सगळ्या गुन्ह्यांसाठी प्रिया मधुकर यांना 7 वर्षाची शिक्षा हे कोर्ट सुनावत. 7 वर्षाची सक्त कारावासाची शिक्षा प्रियाला सुनावण्यात आली आहे प्रेक्षकांनो. त्यामुळे सुभेदारांच्या एका डोळ्यात खुशी आहे तर एका डोळ्यात आसू आहे असं म्हणायला हरकत नाहीये. पण यावेळेला मात्र रविराज प्रचंड भावुक झालेले दाखवलेत आणि अश्विनचे काय एक्सप्रेशन्स आहेत त्यासाठी पूर्ण एपिसोड बघत राहा प्रेक्षकांनो. प्रियाच्या डोळ्यापुढे अंधार आहे. आता प्रियाला कळतंय आपलं पुढे काही खरं नाहीये. आता हे सुभेदार कधी त्या सायलीचे झाले नाही, कधी त्या अर्जुनचे झाले नाही, या प्रियाचे काय होणार. आपल्याला अपेक्षाच होती की सुभेदार प्रियाला नाकारणारच, आणि ठीक आहे, बरोबरच आहे त्यांचा निर्णय. पहिल्यापासून अर्जुन आणि सायली घसा फोडून सांगत होते की प्रियाचं वागणं चुकीचं आहे, प्रियाचं लग्न अश्विनशी लावू नका, तुम्ही हा चुकीचा निर्णय घेतलाय. हे सगळं त्यांना आज पश्चाताप झालेला आहे प्रेक्षकांनो. आता बघा, कोर्ट आता इथे समाप्त झालंय. कोर्टाने त्यांचा निर्णय देऊन टाकलाय. आता रविराजांच्याही डोळ्यांपुढे अंधार दाखवलाय. आज ना प्रेक्षकांनो, मोस्टली त्यांनी प्रत्येकाच्या चेहऱ्याचे हावभाव खूप वेळ दाखवले आहेत आणि बराच मोठा एपिसोड दाखवलाय. बघत राहा पुढे काय झालंय. आता ते जज तिथून निघून जातात. सायली आता पटकन मधुभाऊंना जवळ घेते आणि सगळा यांचा आनंद त्यांनी दाखवलाय आधी सुरुवातीला. आणि एकीकडे महिपत आणि साक्षी यांच्या चेहऱ्यावरचं टेन्शन आपल्याला दिसतंय. महिपतला कळतंय आपल्या पोरीचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे. आपल्या पोरीला आता इथून पुढे काय करायचं, कसं तिला याच्यातून बाहेर काढायचं. कारण हे जे गुन्हेगार असतात ना, यांच्यासाठी भरपूर पळवाटा असतात प्रेक्षकांनो. असं आपण पिक्चरमध्ये वगैरे बघतोच, तसंच काय ते
यांनी पुढे दाखवलंय बघा. आता साक्षीला शिक्षा तर झाली आहे, पण आता महिपत त्यासाठी पूर्ण आटोकाट प्रयत्न करतोय आणि त्याने वरच्या कोर्टात पण अपील केली आहे. तर बघा आता इथे जरा यांचा आनंद दाखवलाय त्यांनी. आता मधुभाऊ, सायली, अर्जुन, चैतन्य प्रत्येक जण एकमेकांचं अभिनंदन करताय आणि हा महिपत जो आहे ना तिथे आरडाओरडा करत असतो, पण त्याचा आरडाओरडा आपल्याला ऐकवलेला नाहीये. इथे फक्त म्युझिक ऐकवलंय. कोणीच महिपतकडे बघत पण नाहीये. साक्षीला आता जेलमध्ये नेण्यात येते, प्रियाला पण जेलमध्ये नेण्यात येते. आणि आता बघा बाहेर पूर्णाजी बसलेले असतात त्या कोर्टाच्या आवारात, तेव्हा काही पत्रकार पूर्णाजीला घेरा घालतात आणि नाही ते प्रश्न पूर्णाजीला आणि सुभेदारांना विचारतायत. आता पत्रकार म्हणतात, अन्नपूर्णा सुभेदार, तुमच्या नाचुनेला एवढ्या गंभीर गुन्ह्यासाठी शिक्षा झाली, काय सांगाल तुम्ही? तन्वी सुभेदारांनी खुन्याचे सगळे पुरावे मिटवले हे माहित होतं का तुम्हाला? प्रिया उर्फ तन्वी हिच्यामुळे आता तुमच्या काय नावाला डाग लागला असं काहीतरी विचारतात ते. मग आता हे प्रतापराव म्हणतात, एक मिनिट, हे बघा गुन्हेगाराला शिक्षा हवीच याच विचाराचे आम्ही आहोत. आणि हे बघा माझा मुलगा जिंकलाय, सत्याचा विजय झालाय, मधुभाऊंना न्याय मिळालाय, या गोष्टीचा आम्हाला आनंदच वाटतोय. पत्रकार म्हणतात, मग गेले 2 वर्षापासून तुम्ही तुमच्या नातीला म्हणजे तुमच्या नातसुनेला पाठीशी घालताय का? मग पूर्णाजी म्हणतात, नाही हो नाही, अहो आम्हाला काही माहिती नव्हतं ती आतापर्यंत काय करत होती काय नाही. उलट माझ्या नातसुनेने आणि नातवाने खरं रूप समोर आणलंय तिचं, कारण ते दोघेही न्यायासाठी लढत होते. पाहिलं का प्रेक्षकांनो, पूर्णाजीने आता लगेच पलटी मारली आहे. जोक्स पार्ट, पण बघा शेवटी सत्याचाच विजय झाला. तरी सुद्धा पत्रकार त्यांना खूप प्रश्न विचारतात. ही तुमची नातसून गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे असं तुम्हाला कधी वाटलं नाही का? आता बघा हे पूर्णाजी आता जरा बावळं झाल्यात बरं का. मग लगेच अर्जुन पुढे येतो आणि म्हणतो, हे बघा एक मिनिट प्लीज, हे बघा मी तुम्हाला जे काही सांगायचं ते सगळं कोर्टात सांगितलेलं आहे तन्वी सुभेदारांबद्दल, त्यामुळे प्लीज आता यांना प्रश्न विचारू नका. मग आता तरी सुद्धा पत्रकार प्रश्न विचारायचं काही सोडत नाहीत आणि म्हणतात, अहो अर्जुन सुभेदार प्लीज, तुमच्या भावाची बायको आहे तन्वी सुभेदार, आता तुमच्या भावाची काय रिएक्शन आहे, त्यांना काय वाटतंय, प्लीज सर काहीतरी सांगा. पण आता अर्जुन काही न बोलता पूर्णाजीला प्रतापरावांना तिथून घेऊन जातो आणि पत्रकारांना मागून येत असलेले रविराज दिसतात. सगळे पत्रकार आता त्यांना घेराव घालतात आणि वाटेल ते प्रश्न विचारायला लागतात. काय हो सर, तुम्ही एवढे मोठे वकील आहात तरी सुद्धा तुमच्या मुलीने गुन्हेगाराला साथ दिली, काय वाटतंय तुम्हाला सर, प्लीज आम्हाला उत्तर द्या सर प्लीज. रविराजांना घाम फुटलेला असतो, ते घाम पुसतच कोणाच्याही प्रश्नाला काहीही उत्तर न देता तिथून चालले जातात. सुमन, नागराज आणि रविराज तिघेही आहेत सोबत. आता ते पत्रकार म्हणतात, तुम्ही पाहिलं आता तन्वी सुभेदार उर्फ रविराज किल्लेदार यांचे वडील काहीही बोलायच्या मनस्थितीत नाहीये. आता ही सगळी पत्रकारांचं बोलणं अश्विन मोबाईलवर ऐकतोय. मी म्हटलं होतं ना प्रेक्षकांनो की अश्विन या प्रियाची साक्ष ऐकणार नाही, एक्झॅक्टली त्यांनी तसंच दाखवलंय बरं का. आता अश्विन ते सगळं ऐकतो आणि त्याच्या लक्षात येतं की प्रियाला या सगळ्या केसमध्ये शिक्षा झाली आहे. त्याचबरोबर प्रिया मधुकर उर्फ तन्वी सुभेदार यांना पुरावे मिटवण्यासाठी 7 वर्षाची शिक्षा झाली आहे. आता अश्विन ते मोबाईलवर बघतो बरं का, तेवढंच काय तो सीन त्याने मोबाईलवर पाहिलाय आणि तो लगेच म्हणतो, बापरे हे काय झालं, बापरे मला आता तन्वीच्या सोबत असायला हवं होतं, हे सगळं काय आहे, पण आता मी काय करू, प्रतिमात्या तर एकटी आहे, मी तिलाही सोडून जाऊ शकत नाही, हे सगळं काय झालं. आता यात अश्विनच्या पायाखालची जमीन आत्ता सरकली आहे, म्हणजे एवढं सगळं हरिद्र झालं आणि याला काही कळलं नाहीये. आता आली आहे बारी दामिनीची. तर बघा प्रत्येकाचे त्यांनी काय सांगता येईल बघा, म्हणजे एक्सप्रेशन्स म्हणा किंवा मत असं प्रत्येकाचं त्यांनी इथे दाखवलंय. आता या दामिनीला सगळेजण घेराव घालतात पत्रकार आणि म्हणतात, काय हो मॅडम, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी तुम्हाला या केसमध्ये मात दिली, तुमच्या काय भावना आहेत, तुम्ही पहिल्यांदा केस हरलात मॅडम, काय म्हणायचंय तुम्हाला? मग आता अर्जुन सायली तिथे येतात आणि म्हणतात, चुकीच्या माणसाला साथ दिली की निकाल असाच लागतो. अर्जुन दामिनीला म्हणतोय, ॲडव्होकेट दामिनी देशमुख, यानंतर तुम्ही महिपत सारख्या क्रिमिनलची केस घेणार नाही अशी अपेक्षा आहे, ही तुम्ही आता शेवटची केस हरलात असं समजा. आता दामिनी चिडून म्हणते, तू मला हे सांगायला आलायस का अर्जुन? अर्जुन म्हणतो, नाही मी तर तुम्हाला थँक्यू म्हणायला आलोय, थँक्यू सो मच. तुम्ही 30 दिवसाची डेडलाईन दिली नसती ना तर त्या इन्स्पेक्टर सरंजामेने कधीच खरं सांगितलं नसतं दामिनी मॅडम. त्याला वाटत होतं की इतक्या कमी दिवसात मी काहीच करू शकणार नाही, पण याच सगळ्या ओघात तो खरं बोलून बसला. या 30 दिवसाची डेडलाईन नसती तर हा सरंजामे मागील 2 वर्षापासून जसा गप्प होता ना तसाच गप्प राहिला असता आणि खरी गोष्ट
कधीच कोर्टापर्यंत पोहोचली नसती. सो ॲडव्होकेट दामिनी देशमुख, थँक्यू सो मच. हे सगळं तुमच्यामुळेच घडलंय. तर आता सायली म्हणते, तुम्ही सगळे मगाशी विचारत होतात ना पत्रकारांनो की यांना हारल्यावर कसं वाटतंय. कदाचित आत्ता कळलं असेल दामिनीजींना. खोटेपणा करून कदाचित विजय मिळवता येतही असेल, पण तो विजय फार काळ टिकत नसतो. खोटेपणाचं आयुष्य हे फार कमी असतं. आता सायली या दामिनीला बोलतीये म्हणून दामिनीला आता कसं तरी होतं ना. दामिनी म्हणते, झालं का ग तुझं बोलून, आणि तू आहेस कोण ग मला हे सगळं ऐकवणारी. दामिनी आता सायलीला बोलते. तेव्हा सायली तिला प्रत्युत्तर देत म्हणते, मी एक सामान्य माणूस आहे ज्याचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, आणि मला चांगलंच माहिती आहे तुमच्यासारखी एखाद दुसरी व्यक्ती येऊन ही न्याय व्यवस्था खिळखिळी करूच शकत नाही. त्यावर अर्जुन म्हणतो, ॲडव्होकेट देशमुख मॅडम, शेवटचा एकच सल्ला देतो तुम्हाला. एखाद्या गरीब आणि निरपराध माणसाची केस कधीतरी लढून बघा. अहो, गुन्हेगाराला शिक्षा होईल असं काहीतरी करा. कधीतरी पैशांसाठी नाही हो, पण न्याय मिळवून देण्यासाठी एखादी तरी केस लढा. जेव्हा तुम्ही अशी केस जिंकाल ना, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान काही वेगळंच असेल. बघा, विचार करा. आणि आता अर्जुन असं बोलल्यानंतर दामिनीला राग आलाय अर्जुनचा, आणि दामिनी मात्र तिथून निघून गेली आहे. म्हणजे दामिनीला फक्त केस हरल्याचा पश्चाताप आहे. तसंही प्रेक्षकांना कोणाचं काही बिघडत नसतं, हे ज्याचं त्यालाच फील होत असतं. तसंच महिपतचं झालंय बरं का. आता महिपत शांत बसेल असं वाटतं का तुम्हाला? तर अजिबात नाही. आणि एक्झॅक्टली प्रियाच्या बाबतीत पण हेच होणार आहे. मला नाही वाटत बाबा ही प्रिया शांत बसेल. ती आता महिपतला धमकी देईल, काय काय करेल, अश्विनला मॅन्युप्युलेट करेल, कारण ती तिचा स्वभाव काही सोडणार नाहीये. म्हणतात ना, जित्याची कोड मेल्याशिवाय जात नाही, तसंच काहीतरी प्रियाच्या बाबतीत आहे. तर बघा, आज तुम्ही ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होतात, ज्या सीनची वाट बघत होतात, तो सीन आता आलाय. आणि हा सीन प्रचंड सुंदर दाखवलाय त्यांनी. प्रिया आणि साक्षी दोघीही आता जेलमध्ये जाण्यासाठी सज्ज आहेत. दोघी जणी कोर्टाच्या बाहेर आल्यात. आता कोर्टाच्या आवाराबाहेर आल्यावर तिथे पूर्णाजी, अस्मिता आणि कल्पनाताई ऑलरेडी हजर असतात. आता या तन्वीला म्हणजेच प्रियाला पाहिल्यावर त्यांना खूप त्रास होतोय. हा सीन तुम्हाला दाखवला गेला ना प्रेक्षकांनो सोशल मीडियावर, त्यापेक्षाही खूप वेगळा दाखवला हो त्यांनी. आता साक्षी बाहेर आली आहे. साक्षीच्या डोळ्यात पश्चाताप दिसतोय, पण कुठेतरी हरण्याची एक आग असते ना, ती पण जाणवते बरं का साक्षीच्या डोळ्यामध्ये. प्रिया आता साक्षीच्याच पाठोपाठ बाहेर आली आहे. अर्जुन, सायली सगळेच बाहेर आलेत. रविराज पण पलीकडे उभे आहेत. आता ही प्रिया पूर्णाजीकडे बघायला लागते आणि अपेक्षेने बघायला लागते. पूर्णाजी, अगं पूर्णाजी. आता मधुभाऊ प्रियाकडे पाहतात आणि रविराज सुद्धा. आता रविराजांच्या हातात काहीही राहिलेलं नाहीये. आता किती झालं ना तरी त्यांना माहित नाहीये प्रेक्षकांनो की ती त्यांची खरी मुलगी नाहीये. त्यांना तर असंच वाटतं ना की ती त्यांची पोटची मुलगी आहे, आणि ते पोटच्या मुलीप्रमाणे त्यांनी त्या प्रियाला खूप जीव लावला. पण आता हीच करंटी निघाली, त्याला कोण काय करणार. तर आता पूर्णाजी प्रियाकडे अशा बघतात आणि बघतच राहतात. आणि आतापर्यंत पूर्णाजीने प्रियाला जी माया लावली, प्रियावर जो विश्वास दाखवला, तो एका क्षणार्धात त्यांच्या डोळ्यासमोर आलाय प्रेक्षकांनो. त्यांनी आतापर्यंत तन्वीला जी साथ दिली, म्हणजे ती अर्जुनवर प्रेम करत होती, ते नाटक करत होती, आणि पूर्णाजीने मोठ्या मायेने त्यांचे सगळे दागिने तिला द्यायचं ठरवलं होतं. हे सगळं पूर्णाजीला आता आठवलंय प्रेक्षकांनो. हा सीन ना तुम्हाला टीव्हीवर बघायला प्रचंड छान वाटेल बघा. म्हणजे बघा, आता माझ्या सांगण्यात आणि टीव्हीवर बघण्यात फरक आहे. पूर्णाजीच्या डोळ्यांमध्ये कुठेतरी एक त्रास आहे, एक वाईट वाटतंय त्यांना. अरे, आपल्या पोरीची पोरगी अशी कशी काय वागू शकते. प्रिया येते पूर्णाजीच्या समोर आणि म्हणते, पूर्णाजी, अगं पूर्णाजी, माझं खरंच काही चुकलेलं नाहीये ग. पूर्णाजी फक्त निस्तब्ध होऊन तिच्याकडे बघतायत. एवढं सगळं होऊनही ती म्हणते की मी चुकलेलं नाहीये. तेव्हा पूर्णाजीचं टाळकं सरकलं आणि त्यांनी साडकन दिली तिच्या तोंडात. कल्पनाताई, अर्जुन, सुमन, रविराज सगळेच्या सगळे प्रियाकडे बघतायत. सायली, अर्जुन पण तिथेच आहे. आता तोंडात खाल्ल्यानंतर प्रिया पूर्णाजीकडे पाहत राहते. तिला कळलंय आता हे आपल्याकडून बोलणार नाहीये. आता हे कळण्या इतपत ती वेडी नाहीये म्हणा. आपण मालिकेच्या पात्राबद्दल बोलतोय. आता इथे बघा, त्यांनी मध्येच महिपत आणि दामिनीचा सीन दाखवलाय. महिपत दामिनीला कोर्टामध्ये सगळीकडे बघतो, पण दामिनी ऑलरेडी तिच्या ऑफिसला येऊन पोहोचली आहे. आता महिपत खूप आवेशात आलाय, खूप रागात आलाय महिपत त्या दामिनीच्या ऑफिसमध्ये, आणि म्हणतो, वा वा, मी तिथं कोर्टात तुमची वाट बघतोय आणि हे शामरुख इथे वाळू तोंड खुपसून बसलाय. त्यापेक्षा डबक्यात जाऊन जीव द्यायचा ना. दामिनी म्हणते, ओ शिखरे, तोंड सांभाळून बोलायचं, तोंड सांभाळून बोलायचं.
मैपत म्हणतो, ओ देशमुख बाई, आत्तापर्यंत मी तोंड सांभाळतच आलो, भरोसा ठेवला होता तुमच्यावर, तुम्ही माझ्या लेकीला सोडवाल म्हणून. तुम्ही मला तोंडावर पाडलं तो, माझ्या नाकाचा पार भुगा झाला. पण आता काय वरच्या कोर्टात अपील करायचं ना, ते लवकरात लवकर सांगा, कळलं ना? लवकरात लवकर वरच्या कोर्टात अपील करा. माझी लेक 8 दिवसाच्या आत मला घरात पाहिजे. त्यासाठी तुमचे किती खिशे गरम करायचे ना, तेवढंच सांगा. पण आता दामिनी चिडते आणि म्हणते, अरे तुझ्या आणि तुझ्या पोरीच्या खोटेपणामुळे आयुष्यात पहिल्यांदा केस हरले रे मी. अरे करोडो रुपये दिलेस ना तू, तरी पण ते दान नाही पुसणार. आणि आता निघायचं आणि हे तोंड काळं करायचं, चल गेट आउट. आता दामिनी तेवढ्याच आवेशाने मैपतला हाकलून लावायचा प्रयत्न करते, पण आता मैपतने त्याच्या म्हणजे कोटातला तो मोठाच्या मोठा सुरा काढलाय आणि दामिनीच्या मानेला लावलाय आणि म्हणतोय, ए दामिनी बाई, आवाज खाली करायचा, नाही तर हा आवाज कायमचा बंद करायला मला वेळ लागणार नाही. मैपत दामिनीकडे आता रोखून बघतोय आणि दामिनी त्याच्याकडे. दामिनी काही घाबरली नाहीये बरं मैपतला. तर बघा, आणि पुढचा सीन पुन्हा प्रिया, पूर्णाजी आणि कल्पनाताईंचा दाखवलाय. प्रिया म्हणत असते, अगं अगं ए पूर्णाजी, अगं अशी काय करतेस? आता कल्पनाताई पुढे येतात बरं का. आता प्रियाला ते हातकडी का काय म्हणतात ना, ते लावलेलं आहे तिच्या हाताला, ते झटकायचा प्रयत्न करत असते आणि कल्पनाताई पुढे येऊन जोरात तिच्या कानशिलात लगवतात. ही दुसरी बसली आहे तिच्या कानाखाली. प्रेक्षकांनो, माय गॉड. आता प्रतापराव बघतच राहतात कल्पनाकडे. सगळं करून सवरून मोकळं झालेला नागोबा एका कोपऱ्यात उभं राहून सगळं तमाशा बघतोय. आता मात्र कल्पनाताईंना त्यांच्या पश्चातापाची जाणीव झाली आहे. एक्झॅक्टली पूर्णाजीला जसं वाटलं ना मगाशी, की आपण आतापर्यंत या पोरीला किती जीव लावला, किती माया लावली, पण हिने काय परतफेड केली या सगळ्या गोष्टीची. कल्पनाताईंचं असंच झालंय. सायलीने जेव्हा या प्रियाला लग्न करून घरी आणलं होतं तेव्हा सांगितलं होतं की तुम्ही खूप मोठी चूक करून बसलायत अश्विन भाऊजी. तेव्हा कल्पनाताई सायलीलाच ऐकवतात, तुला काय कळतं ग, माझ्या नवीन सुनेचा गृहप्रवेश होऊ दे. हे सगळं ना आपल्याला मागचे सीन व्हिज्युअलाइज करून दिलेत प्रेक्षकांनो, आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे हावभाव दाखवलेत. यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बरंच काही सांगून जातात. कल्पनाताईंना पश्चाताप होतोय. तू बाजूला सरक ग सायली, मला माझ्या सुनेचा गृहप्रवेश करू दे. आता बघा, पूर्णाजी इथे बोलतात, कारण पूर्णाजीला आता अर्जुनचे वाक्य आठवलेत की मी तुम्हाला दाखवून देईल कोण खरंय आणि कोण खोटं आहे. आता पूर्णाजीला ते आठवतं आणि पूर्णाजी म्हणतात, एवढ्या भयंकर मुलीचा आमच्या घराशी काहीही संबंध नाहीये. प्रिया आता फक्त रडतीये आणि रडतीये. रविराजांचं मन जरा हेलावलंय बरं का प्रेक्षकांनो. आता ते पण फक्त रडतायत आणि त्यांच्या चेहऱ्यावर पश्चाताप दाखवलाय. कल्पनाताई म्हणतात, तन्वी तुझी जागा आमच्या घरात नाहीये, तुझी जागा फक्त आणि फक्त तुरुंगातच आहे. आता बघा अर्जुनला ना म्हणजे कुठेतरी वाईट वाटतंय बरं का या गोष्टीचं, की आपल्या आई वडिलांची किती मोठी फसवणूक झाली. कल्पनाताई पुढे म्हणतात, अगं तन्वी, तुझ्यावर आम्ही विश्वास ठेवला आणि त्याचं तू हे फळ दिलंस आम्हाला. प्रियाने जर सगळ्यांना आधीच खरं सांगितलं असतं तर, पण काय खरं बोलणार प्रेक्षकांनो, मुळात ही पोरगीच खोटी आहे, ही खरी तन्वी नाहीच आहे. त्यामुळे हिला काय माया वाटणार होती या सगळ्यांबद्दल. प्रिया पुढे सरसावत असते, आई अगं आई असं का बोलते ग. आता कल्पनाताई म्हणतात, एक क्षणही माझ्या डोळ्यासमोर थांबू नकोस आता तन्वी. अस्मिता म्हणते, तोंड काय बघतेस ग आमचं, हे मगरीचे अश्रू पूस आता आणि ने जिथे तुझी जागा आहे तिथे जेलमध्ये जा तन्वी. प्रियाला आता ते पोलीस घेऊन जाणार तेवढ्यात सायली पुढे येते आणि म्हणते, 1 मिनिट. आता ती साक्षीच्या समोर येते सायली आणि म्हणते, साक्षी तुझं तर तोंड देखील बघायची इच्छा नाहीये. अगं माझा तुझ्याशी आधीही संबंध नव्हता आणि या नंतरही कधी नसेल, पण आनंदाची गोष्ट आहे की तू केलेल्या गुन्ह्याची शिक्षा आता माझ्या वडिलांना नाही भोगावी लागणार. आता सायली जेव्हा असं बोलते तेव्हा साक्षी सायलीकडे बघतच राहते आणि प्रेक्षकांनो, एपिसोड इथे समाप्त होतो. अर्जुन सायलीकडेच बघत असतो आणि आता पहा पुढे काय होणार आहे. मालिका संपलेली नाहीये प्रेक्षकांनो, फक्त विलास खून खटल्याचा निकाल लागलाय आणि गुन्हेगारांना शिक्षा मिळाली आहे. पण आता ही मालिका इथवरच थांबणार नाहीये, अजून बरंच काही दाखवायचं राहिलंय. अजून अर्जुन सायलीचा संसार पाहायचा आहे, त्यांचं पुढे काय काय होतं, प्रिया काय काय करते, आता अश्विन काय तमाशा करतो, सगळं काही बघायचंय आपल्याला. आता बघत राहा, पुढे ठरलं तर मग. आता पुढचा प्रोमो ऐकून जा. आता पुढच्या प्रोमोत त्यांनी दाखवलंय सायली आता प्रियाच्या कानशिलात लगावते. बाप रे, एकाच वेळेला 3 खाल्ल्या तिने तोंडात. आता सायली म्हणते, प्रिया जैसे कर्म तैसे फळ आणि करावे तसे भरावे असं म्हणते ती आणि म्हणते 7 वर्ष आता जेलमध्ये सडायचं. आता सुभेदार किल्लेदार कोणीच तुला सोडवायला येणार नाहीये प्रिया.
हेच तुझ्यासाठी योग्य असणार आहे आणि हीच शिक्षा तुझ्यासाठी योग्य आहे. आता सायलीने असं म्हटल्यावर प्रियाला जेलमध्ये नेण्यात येतं. आता इकडे सगळे सुभेदार टेन्शनमध्ये असतात घरी आणि सायली प्रत्येकाला जेव घालते. मला माहितीये प्रियामुळे तुम्हाला त्रास होतोय, कितीही त्रास होत असला ना पूर्णाजी तरी अन्नाचा अपमान होऊ द्यायचा नाही, ही आपल्या घराची शिकवण आहे ना. सायली आता सगळ्या सुभेदारांना सावरतीये. आता एक मनातलं बोलू मी प्रेक्षकांनो. आता खरं तर काय झालंय माहितीये का, ठीक आहे फक्त या सगळ्या प्रकरणामध्ये पूर्णाजी आणि रविराज खूप हर्ट झालेत. बाकी मला खरं खरं सांगा कोणाचं काय बिघडलं. आता या सुभेदारांना ती नाही तर ही सून मिळाली, कोणीतरी एक यांच्या सेवेत हजरच आहे ना. पण शेवटी रविराजांना वाईट वाटणारच ना प्रेक्षकांनो. त्यांना तर वाटतंय ना की प्रिया त्यांची मुलगी आहे, पण आता प्रिया काही गप्प बसणाऱ्यातली नाहीये. हे सगळं करता करविता नागराज आहे आणि हे सगळं ती त्याला एक्सपोज करणारच असं मला वाटायला लागलंय. आता बघूयात पुढे काय काय घडतंय, कारण अश्विन मात्र प्रियाच्याच पारड्यात आहे. हे काही वेगळं सांगायची गरज नाहीये. अश्विन आता सगळ्या सुभेदारांसमोर त्रागा व्यक्त करेल, त्रास देईल सुभेदारांना, माझ्या बायकोला कसं काय शिक्षा झाली, अर्जुनने हे सगळं मुद्दाम केलंय, त्याचा बदला घेतलाय एक्सेट्रा एक्सेट्रा, असं काहीतरी ते दाखवू शकतात असा अंदाज आहे बरं का माझा. पण आता बघत राहू पुढे काय काय घडते, कारण खरा ड्रामा पुढे चालू होणार आहे प्रेक्षकांनो. अश्विन आता सय्यारा होऊन जाणार आहे. म्हणजे ही कमेंट आपल्या एका प्रेक्षकांनी केली होती जी मला आवडली. तर बघा आता पुढे काय काय घडणारे ठरलं तर मग या मालिकेमध्ये खूप साऱ्या गोष्टी बोलायच्या आहेत प्रेक्षकांनो. मनात बऱ्याच गोष्टी आहेत, पण आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळे जास्ती इथे एक्सप्लेन करता येत नाही. पण काही म्हणा, निकाल हा जबरदस्त आणि जोरदार लावलाय. गुन्हेगारांना पळवाटा असतात हे तितकंच खरं आहे, पण बघूयात आता मालिकेत पुढे काय काय घडतं. मैपत, प्रिया, नागराज हे सगळेजण अर्जुन सायलीला पर्सनल डॅमेज करायचा प्रयत्न नक्कीच करणार असा एक माझा अंदाज आहे. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, काय असेल पुढचा मला कमेंट करून नक्की कळवा हा. कारण रविराज जरा हळवे झालेले दाखवलेत त्यांनी. आता रविराजांना हे सगळं एक्सेप्ट करणं अवघडच जाणार आहे आणि अश्विनला सुद्धा. बघूयात रविराज प्रियाला सोडवून आणतात का, पुढे मालिकेत काय काय होईल. प्रिया आता पुन्हा सुभेदारांच्या घरी येऊ शकेल का ती खोटी तन्वी आहे हे सत्य आता लवकर उघड होईल. बघत राहू त्यासाठी. ठरलं तर मग छान होता ना प्रेक्षकांनो. कालच्या प्रमाणेच आजच्या भागाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असे एपिसोड नेहमी नेहमी बघायला मिळत नाहीत. तर बघू मालिकेत पुढे काय काय घडणार आहे. उद्या भेटूयात, त्यासाठी बघत रहा ठरलं तर, क्योंकि असली ड्रामा अभी बाकी है और पिक्चर भी अभी बाकी है मेरे दोस्त, असं म्हणायला हरकत नाहीये. भेटूयात उद्या. तोपर्यंत टेक केअर प्रेक्षकांनो. धन्यवाद.